श्री स्वामी समर्थ नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जसे आपल्याला माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बऱ्याच जागेवरती आणि बऱ्याच स्थानावरती आहेत. काहींच्या नोंदी या अक्कलकोट स्वामींच्या बखरीमध्ये आहेत, काहींच्या नाही आहेत. तर आज आम्ही एक अशा स्थानावरती आलेलो आहोत जिथं महाराजांनी स्वतःच्या हाताने एक अशी दिव्य वस्तू दिली होती, पण त्याची नोंद आत्ता कुठेच नाही आहे. तर आज आपल्याबरोबर आहे श्री काकू. तर नमस्कार काकू, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्याकडे जी श्री स्वामी समर्थांनी जी वस्तू दिली ती काय होती आणि त्याच्या मागची काय कथा आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? काय झालं, मी लग्न होऊन इकडे आल्यानंतर काही दिवसांनी माझ्या सासऱ्याने मला ही गोष्ट सांगितली की आपल्याकडे ज्या पादुका आहेत तर त्या त्यांच्या आजोबांना मिळालेल्या आहेत. अक्कलकोट महाराजांनी स्वतः दिलेल्या. सासऱ्यांच्या आजोबांना म्हणजे कमीत कमी 125 ते 150 वर्षांपूर्वीच्या त्या पादुका आहेत. छोट्या संगमरवरी पादुका आहेत त्या. तर त्याची गोष्ट ते असे सांगायचं की ते स्वतः शिक्षक होते. आणखीन देवाला अक्कलकोटला जात असत त्यांच्याकडे दर्शनाला. तर एका वेळेला ते ज्या वेळेला दर्शनाला अक्कलकोट महाराजांच्याकडे त्या अक्कलकोटला गेले होते त्यावेळेला त्यांच्याजवळ बरं शिक्षक असल्यामुळे त्यावेळे आता 150 वर्षापूर्वी काय मिळत असेल त्यामुळे तसे त्यांच्याकडे पैसा किंवा असं हे काही नव्हतं. तर ते असे विचार करायला लागले की आता कसं बरं जावं महाराजांच्या समोर. आज तर मी काहीही त्यांना आणलेलं नाही, त्यामुळे त्यांना असा तो संकोच वाटत होता. बरं म्हणाले पाहूया काय करायचं. मग ते नदीवर तिथे आंघोळ करून आले. आणखीन नेमकं ते आंघोळ करून येताना समोरनंच त्यांचाच एक विद्यार्थी आणि त्याचे वडील असे दोघंजणं समोर आले. त्या मुलाने आपसूक नमस्कार केला सरांना, त्याच्या गुरुजींना. आणखीन तर मग त्याच्या वडिलांनी पण गेला आणि त्यांना 2 रुपये त्यावेळेला त्यांच्या हातावर ठेवले. त्यावेळेला 2 रुपये. त्यांना इतका आनंद झाला की बापरे, म्हणजे आता मी महाराजांच्या पर्यंत जाऊ शकेन अशी आपली भावना. अक्कलकोट महाराजांना अशी काही अपेक्षा नसेलही, पण आपली जी भावना असते की काहीतरी समर्पण करावं किंवा काहीतरी द्यावं ही आपली असते की गुरुला आपल्या काहीतरी द्यावं. त्यामुळे मग ते आतमध्ये नमस्कार करायला गेले. ते म्हणाले, अरे काय किती वेळ थांबला होतास बाहेर, या आतमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या इथे ज्या पादुका होत्या ते त्यांच्या हातात ठेवल्या आणि म्हणाले की या पादुका तुझ्या देवाऱ्यात ठेव, आणखीन नियमाने पूजा करत जा असं सांगितलं. अत्यंत आनंदाने ते घरी परत आले आणि तेव्हापासनं आमच्याकडे त्या पादुका आहेत. आम्ही देवघरामध्ये त्याची रोज पूजा करतो. अगदी सागर संगीत वगैरे अशी काही नाही, नेहमी सगळ्या देवांची आपण करतो तशी पूजा करतो. आणखीन अशा तऱ्हेने आमच्याकडे पादुका आलेल्या आहेत. बघ, ज्या पादुका तुम्हाला जेव्हा प्राप्त झाल्या त्याच्यानंतर तुम्ही काय त्याची उपासना वगैरे करता का, की म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी का अशी काही उपासना चालत आली आहे का तुमची? नाही, अशी उपासना नाही, पण आमच्याकडे दत्त जयंती असते त्यावेळेला ती आपण हे करतो ना, एकादशनी करतो. तशी गुरुजी म्हणून आमचे एकादशनी करतात. नंतर मग आम्ही गुरुचरित्रातला माझे मिस्टर किंवा त्याच्या आधी माझे सासरे तो एक अध्याय 7वा अध्याय मला वाटतं ते वाचायचे. आता आमचा अभिजित वाचतो माझा मुलगा. आणखीन मग काही नाही, नैवेद्य दाखवायचा. आणखीन आरती, दर गुरुवारी आमच्याकडे आरती मात्र असते. आम्ही नियमाने संध्याकाळी तेव्हापासून जे चालत आले, हो, ती आरती मीही करते. माझ्या मुलालाही त्याची आवड आहे. आता महाराजांच्या या तुमच्याकडे पादुका जवळपास 150-200 वर्षापासून आहेत. तर तुम्हाला काही त्याची अनुभूती वगैरे आली आहे का महाराजांच्या पादुकांची? त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का मला? अनुभूती म्हणजे असं देवाकडे कधी काही मागावं असं वाटलं नाही मला नाही, माझ्या सासूबाईंनाही नाही. त्यांची तर खूप हालाकीची म्हणजे अशी होती, पण देवाने आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सगळं दिलं होतं. म्हणजे ते आमच्या पाठीशी आहेत असंच आपण धरूया. त्याच्या आधीची मला एक गोष्ट आठवते की माझ्या लग्नाच्या आधी माझं माहेर माट्यांच्याकडे. तर आमच्या घराच्या पलीकडे भाऊसाहेब पेठे म्हणून अक्कलकोट महाराजांचेच शिष्य असे ते तिथे त्यांच्याकडे माझी आजी जायची. तर मी एकदा त्यांच्याबरोबर आजीबरोबर मी पण त्यांच्याकडे अनेकदा जायची. तर त्या दिवशी काय, माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे आता जवळजवळ
55 वर्षापूर्वी, 55-60 वर्षापूर्वीचे. तर त्यांनी एक अक्कलकोट महाराजांची पोथी दिली आणि मला म्हणाले, श्री तू रोज वाचत जा. आणखी मी ती पोथी नियमितपणाने वाचते, अजून पण मी वाचते. तर माझे सासरे एकदा गमतीने म्हणाले, आणि तेव्हा त्यांनाही माहीत नव्हतं की मी ही पोथी वाचते. मग लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी पाहिलं, तू कसली पोथी वाचतेस? म्हटलं मग अक्कलकोट महाराजांची मी ही पोथी वाचते, मला भाऊसाहेब पेठ्यांनी ती दिलेली आहे. तर म्हणाले, हां मग बरोबर, तू आमच्या घरात का आलीस हे मला आत्ता कळलं. कारण म्हणाले, तुझे सासूबाई 5 फूटाहून कमी असलेली मुलगी बघतही नसत. पण म्हटलं मामा, मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं 4-10.5 उंची हे सांगायचं बरं का, आपण काहीही लपवायचं नाही. तर म्हणाले, अशा त्यांनीच आदेश दिला असेल की ही मुलगी आपल्या घरात यायला हवी. अशा याने मी परांजपेंच्या घरात आले आणि माझं एकदम छान माझा संसार झाला. काही मला कधीही मागावंसं वाटलं नाही देवाकडे. महाराजांची दृष्टी आहेच तुमच्यावरती, म्हणजे त्यामुळे तुम्हाला मागायची गरजच नाही लागली, सगळं स्वतःहूनच होत आलं, असं काहीतरी असावं. तर आता मी मगाशी तुमच्या देवघरामध्ये बघितल्या एक लाकडी पादुका पण आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? त्या कशा प्राप्त झाल्या तुम्हाला? त्या एक 5-6 वर्षापूर्वी माझे व्याही माधव फडतरे ते अक्कलकोटला गेले होते. त्यावेळेला मला वाटतं त्यांनी तिथल्या ते पारंब्या ज्या वडाच्या झाडाच्या आहेत त्याच्या त्यांनी त्या पादुका तिथे बनवल्या होत्या. आणखीन त्यांना माहीत होतं आमच्याकडे अक्कलकोट महाराजांचं पादुका आहेत, आमच्याकडे पूजा होते होतं. त्यामुळे त्यांनी अगदी हौसेने त्या आणल्या, अगदी 15-20 दिवस चांगल्या तिळाच्या तेलात बुडवून ठेवल्या होत्या, कारण ते खराब होऊ नये म्हणून. आणखीन मग त्यांनी छान ती लाकडी पेटी केली, आणखीन त्या आम्हाला दिल्या. त्याही आता मी देवघरात ठेवलेल्या आहेत, त्याची आता आम्ही पूजा करतो. आता आमच्याकडे दत्ताची उपासना आहेच, अक्कलकोट महाराजांची तशी दत्ताची आहे. तर एक दिवस काय झालं, माझ्या क्लासमधली, आमचे क्लासेस आहेत भरतकामाचे, तर म्हणजे आता यंदा तर 75 वर्ष पूर्ण झाली आहेत त्याला. याच्या आधी एक 5-6 वर्ष माझ्या क्लासला गौरी महाबळेश्वरकर म्हणून येते. तर तिच्या वडिलांना अशी जुनी पूर्वी जी दिवाळी अंक यायचे त्याच्यावर असे सुंदर फोटो असायचे बघा. तर ते त्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे होतं आणि ते त्यांनी छान प्रिझर्व केलं होतं. तर आम्ही एकदा जेवायला गेलो होतो त्यावेळेला तिने मला दाखवलं की वहिनी हे बघाव, तुम्हाला ह्याच्यातलं जर काही चित्र आवडलं तर तुम्हाला मला आवडेल तुम्ही भरलत तर. म्हटलं हरकत नाही. आणखीन म्हणून मी ते बाळ सगळं ते चाळायला लागले. तर मला हा 2-3 ह्यालाच हा मला बालदत्त मूर्तीचा फोटो मिळाला. त्यांनी मी इतकी इम्प्रेस झाले, मला अतिशय तो फोटो आवडला. आणि मी म्हटलं गौरी मी हा भरते. आणि मग तिला पण अगदी अतिशय आनंद झाला. ते चित्र आपलं माझ्या वडिलांनी एवढं जतन केलेलं कोणीतरी भरलंय आणि ते इतकं सुंदर झालंय. भरलंय म्हणजे तुम्ही ते भरलं म्हणजे मी एका धाग्याने मी आधी ड्रॉ करून घेते. आणखीन त्या चित्रामधलं जे शेडिंग आहे ते जे अवेलेबल थ्रेड्स आहेत त्यांनी आम्ही ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे जे त्याच्यावरचे हावभाव जे आहेत ते सगळं त्या रंगाच्या थ्रेडमधनं आम्ही ते त्याच्यामध्ये उमटवतो. आणि ही कृपा माझ्या सासूबाईंची, आणखीन त्या दत्तगुरू महाराजांची. आता तुम्ही सांगितलं की कळालं की ते थ्रेड्स वगैरे दोऱ्याने केलेलं, ते बघून वाटतच नाही, पेंटिंगच वाटते ते. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ह्या पादुका बघून पण खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.